नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अळूवडीची रेसिपी। अगदी खुसखुशीत खमंग कुरकुरीत अळूवडीची रेसिपी चला बघून घेऊया। सर्वात आधी मी इथे स्वच्छ धुवून अळूची पाने घेतलेली आहे। आम्ही याला धोप्याची पाने सुद्धा म्हणतो। 5 ते 7 पाने घेतलेली आहे मी, स्वच्छ धुवून घेतलेले आहे छान। आणि याच्या ह्या जे देठा आहे जाडसर ते आता आपण काढून घेऊ। बघू शकता व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने इथे हे सर्व जे जाडसर देठा आहे ना ते काढून घेणार आहे मी। अगदी गळ्याला खाज वगैरे काही न येणारी आज ही अळूवडी आपण बनवून तयार करणार आहोत। ही रेसिपी जर तुम्ही फॉलो केली तर नक्की खुसखुशीत खमंग आणि टेस्टी अळूवडी तुम्ही बनवून तयार करू शकता। असे जाडसर हे सर्व देठ मी इथे काढून घेणार आहे। यामुळे काय होते, आपला रोल छान बनते आणि छान गोल गोल आपल्या अळूवड्या इथे बनवून तयार होते। बघू शकता सांभाळून काढायचे, नाहीतर हे पानं फाटू सुद्धा शकते। छानपैकी आपण हे सर्व देठ इथे काढून घेऊ। छान मीडियम आकाराची मी इथे पाने घेतलेली आहे। खूप मोठी पाने नका घेऊ, त्याने गळा खाजण्याची भीती असते। छान मीडियम आकाराची पाने घेतली आणि बेलण्याने बघू शकता या ज्या शिरा आहे याचे देठा आहे हे मी बेलण्याने छानपैकी असे लाटून घेते, म्हणजे ते दबल्या जाते आणि ते असे जाडसर वाटत नाही। बघू शकता या प्रकारे मी ते करून घेतलेलं आहे। आता याच्यासाठी आपण एक हिरवं वाटण बनवून तयार घेऊ। लसण, आलं, जिरं आणि मिरचीचं हे दरदरीत वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता। असं रवाळच पाहिजे आपल्याला, अगदी फाईन पेस्ट याची नाही करायची आपल्याला। आपण जे बेसनाचं मिश्रण करू त्यामध्ये वापरणार आहोत। बघू शकता छान दरदरीत हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण यासाठी वापरणारा जो बेसन पिठाचा मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत। इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे। छान खुसखुशीत होते तांदळाच्या पिठाने अळूवडी आपली। त्यानंतर हे जे आपण वाटण केलेलं आहे मिरची, आलं, लसण आणि जिऱ्याचं ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ। बघू शकता या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान खुसखुशीत होते। आणि महत्त्वाचं तीळ टाकायचंच आहे। छान 2 मोठे चमचे भरून मी तीळ घेतलेला आहे। हळद, तिखट आणि धने पावडर सुद्धा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर गरम मसाला थोडा किंचितसा तरी टाकायचा, छान टेस्ट येते। अगदी थोडा गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे मी यामध्ये। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी घेतलेलं आहे मी। थोडा चिंचेचा पल्प आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकून त्याचं पाणी बनवून घेतलेलं होतं। त्यानंतर जिरं घालून घेणार आहे, पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। बघू शकता आणि भरपूर सारी यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला। कोथिंबीर छान भरपूरच घालायची आहे, छान चव येते। त्यानंतर अगदी थोडासा मी इथे ओवा घेणार आहे आणि हाताने क्रश करून तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। आणि व्यवस्थित आपल्याला याचं आता बॅटर तयार करून घ्यायचं। आधी सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ स्पूनच्या साहाय्याने आणि छान असं थिक याचं बॅटर यामध्ये तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी पातळ बॅटर नाही करायचं आपल्याला, थोडं घट्टसरच आपल्याला हे बॅटर असं इथे भिजून घ्यायचं आहे। बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी या कन्सिस्टन्सीचं इथे हे बॅटर आपल्याला भिजून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं बॅटर सुद्धा तयार आहे। आता आपण छान अळूवड्या इथे बनवून घेऊ। आता मी जे पानं बघू शकता व्यवस्थित करून ठेवलेली होती, ज्याचे देठ काढून आणि ते बेलण्याने लाटून ते आपण घ्यायचं आहे। आणि उलट्या साईडने आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे सर्व बॅटर व्यवस्थित एकूण एका कोपऱ्याला पानाला या अळूवडीच्या पानाला आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित लावायचं आहे, छान जाडसरच लावायचं आहे, खूप पातळ पातळ लावू नका। छानपैकी आपण हे बॅटर इथे लावून घेऊ। आणि आता या पानाच्या विरुद्ध दिशेने उलटच पान आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। जे दुसरं अळूवडीचं पान आहे ना, बघू शकता विरुद्ध दिशेने मी ठेवलेलं आहे व्यवस्थित। आणि याला सुद्धा आपण उलट करून ठेवलेलं आहे, याला सुद्धा आपण छानपैकी हे बॅटर लावून घेणार आहोत व्यवस्थित। इथे बघू शकता दोन्ही पानांना मी छान बॅटर लावून घेतलेलं आहे। तुम्ही पुन्हा यावर एक पान ठेवलं तरी चालेल, बस आलटून पालटून आपल्याला हे करायचं आहे। त्यानंतर बघू शकता मी याच्या कडेला अशी फोल्ड करून घेते, अगदी थोडी थोडी बारीक फोल्ड करून घेते जेणेकरून आपला रोल व्यवस्थित येईल।
दुसऱ्या पण साईडने मी हलकासा इथे फोल्ड करून घेत आहे. बघू शकता तुम्ही, छान असं दाबून घ्यायचं आणि मग वरच्या बाजूने आपल्याला याला असा रोल करत करत गोल रोल करत करत आणायचं आहे. बघू शकता किती छान इझिली होत आहे का. असे जर कडेने ते निघल्यासारखं झालं की त्याला असं दाबून घ्यायचं आपल्याला. बघू शकता मी ज्या प्रकारे करत आहे आणि असा तो रोल करत करत आणायचा आहे आपल्याला. अगदी इझिली होते, काही इथे मेहनत लागत नाही, फटकन बनते. बघू शकता अशी याच्या कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहे आणि छानपैकी इथे आपला हा रोल बनून तयार झालेला आहे. बघू शकता किती सोपं आहे. छानपैकी आता आपण हे वाफून घेणार आहोत. माझ्याकडे आणखी पानं होते तर माझा एक मोठा रोल सुद्धा झालेला आहे. बघू शकता या प्रकारे मी दोन्ही रोल बनवून तयार केलेले आहे. मी आता कुकरमध्ये याला स्टीम करून घेणार आहे, सिटी न लावता. थोडं मी एक कुकरचा डब्बा घेतला, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. जर आपण अशाच ते रोल ठेवले तर मग चिपकतात ते खाली, म्हणून थोडं हलकं हलकं याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला या डब्याला. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरवर सुद्धा करू शकता, त्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि इथे छान हा रोल आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता व्यवस्थित मी हा रोल इथे ठेवून घेतलेला आहे. दोन्ही रोल मी या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि आता मी याला कुकरमध्ये स्टीम करणार आहे. बघू शकता कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे, जाळी ठेवली, त्यावर आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे आणि कुकरच्या झाकणाला सिटी न लावता आपल्याला झाकण छान बंद करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं छानपैकी आपल्याला इथे हे अळूवडी स्टीम करून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटात व्यवस्थित आपली ती वडी शिजल्या जाईल. बघू शकता थंड करून सुद्धा घेतलेली आहे मी ही अळूवडी आणि आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे. व्यवस्थित इथे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. थंड झाली नंतरच आपल्याला काप करायचे. गरम गरम वडीचे जर आपण काप केले तर व्यवस्थित ती कट होत नाही, तुटल्यासारखी होते. बघू शकता एकही कोपरा आपला तुटल्या जात नाही. किती छान आपल्या अळूवड्या इथे बनून तयार होत आहे. मस्तपैकी आपल्या मी अळूवड्या इथे कट करून ठेवलेल्या आहे. आता आपण याला तळून घेऊ. कढईमध्ये छान तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान कडक गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि सर्व अळूवड्या आपण इथे तळून तयार करणार आहोत. बघू शकता अळूवड्या सुद्धा कट करून आपल्या तयार आहे. तेल गरम झालं की आपण छानपैकी अळूवड्या तळून घेऊ. छान कडकच तेल करायचं आपल्याला आणि एक एक अळूवडी त्यामध्ये सोडून घ्यायचे. जेवढ्या अळूवड्या यामध्ये मावतील तेवढ्या सोडायच्या आधी आपल्याला. बघू शकाल तुम्ही आता तेलामध्ये सुद्धा आपली अळूवडी अशी त्याचे लेयर्स निघणार नाही, व्यवस्थित आपली कुरकुरीत अळूवडी इथे बनून तयार होईल. आलटून पालटून छान कुरकुरीत होतपर्यंत आपल्याला ही अळूवडी इथे तळून घ्यायची आहे. बघू शकता खाज वगैरे काहीच सुटत नाही. भरपूर लोकांच्या कंप्लेंट राहते की अळूवडीला म्हणजे अशी गळ्याला खाज सुटते. मी आजपर्यंत इतक्यांदा करते, नेहमीच बनते माझ्या घरी, कधीच असं झालेलं नाही आहे. या पद्धतीने तुम्ही कराल छानपैकी कुरकुरीत आपली अळूवडी इथे बनून तयार होते. व्यवस्थित इथे फ्राय झालेले आहे. बघू शकता कुरकुरीत अळूवड्या खूप जाळायच्या नाही आहे. छान क्रिस्पी क्रिस्पी अळूवड्या आपल्या इथे बनून तयार आहे. बघू शकता तळून झालेले आहे. आता मी प्लेटमध्ये यांना काढून घेते. या पद्धतीने तुम्ही अळूवड्या नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता मस्त खुसखुशीत आपल्या अळूवड्या इथे खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.